आहे खूप उशीर झालेला असल्या कारणाने यापुढे सर्व सामने 4 षटकांचे खेळवले जातील. 4 षटकांचे सामने असतील तसेच 4 गोलंदाज कंपल्सरी असतील. बिमरसाठी बिमर करिता रिव्ह्यू दिला जाईल. 4 षटकांचा सामना असेल. संघाच्या संघनायकांनी या सूचनेची नोंद घ्यायची आहे. 4 षटकांचा सामना असेल. 4 कंपल्सरी फ्रेश गोलंदाज असतील. सरमाळ विपक्ष एकता या संघामध्ये ही लढत. एकनाथ भाऊ तू जा ना मध्ये पटकन. हा नाही बंद केलं की कसं आहे. विद्यमान अध्यक्ष रोशन भाऊ शेलार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेचा जर का पाहिला गेला तर पहिलाच दिवस, या पहिल्या दिवसाच्या अंतर्गत चालू असलेला हा दुसरा सामना. दुसऱ्या सामन्यातील पहिलाच चेंडू हाताळण्यासाठी येतोय तो गोलंदाज दर्शन. त्यांचा सामना करेल तो सागर नावाजलेला असा अष्टपैलू खेळाडू म्हणून मानला जातो आपल्या विभागामध्ये तो सागर. नॉन स्ट्राईक एंडवरती आहे तो संदीप. बघूया पहिलाच चेंडू कुठल्या प्रकारचा सामना करेल. विनंती असेल सर्व केसीएच्या सदस्यांना की आपण सर्वांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. जर एकटा संघ देखील असेल तर आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे. एकटा संघाचे खेळाडू पहिला चेंडू लिडिंग एज त्यावरती बाद होताना फलंदाज सागर मोठा खेळाडू बाद. अरे मी ते नाही बोलत तुला. बाद होताना फलंदाज सागर त्यांची जागा सांभाळण्यासाठी जातो तो प्रदीप. दुसरा चेंडू दुसरा चेंडू त्यावरती एक धाव. एका धावने आपल्या संघाचं खातं ओपन केलं. इथली एक रन ली सागरचा विकेट ली.
चेंडू एक खेळाडू बाद करण्यात यश मिळालं, त्यानंतर एक धाव पूर्ण. बघूया या पुढील चेंडू. आता मात्र त्यांचा सामना करेल तो संदीप. तिसरा चेंडू संदीप करिता दर्शन यांचा. चांगला असा फटका, पॉइंटच्या दिशेने मारला फटका, त्यावरती षटकार. पहिल्याच चेंडूवरती षटकार लगावलाय. पहिला चेंडू खेळत असताना काय फटका सजवला गेला. या 6 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 7. 3 चेंडूंनी 7 धावा. षटकार दिली पुढील चेंडू. चौथा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो तो दर्शन यांचा सामना करेल तो पुन्हा एकदा सागर. आता मात्र अकोटाचा चेंडू वाईड फर्स्ट बाउन्स. पंचांचा इशारा येताना तटकशाचे दोन्हीही पंच रोशन भोशेलर तसेच एकनाथ दगडे या दोघांचं जर महत्व सांगायला गेलं तर कसरा क्रिकेट असोसिएशनचे एक अध्यक्ष आहेत रोशन भोशेलर, तसेच एक उपाध्यक्ष आहेत ते म्हणजे एकनाथ दगडे. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न होता. कार्पेट फटका म्हणावा लागेल, परंतु रिझल्ट काय भेटतोय तर चौकाराच्या रूपाने. आतापर्यंत जर बघायला गेलं तर 2 चेंडू हाताळले गेले या संदीप करता. दोन्ही चेंडू बाउंड्रीज लावल्यात त्या संदीपने. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर चौकार. काय फलंदाजी, मला वाटतं कुठेतरी दडपण आल्यासारखं वाटत होतं पहिलाच गडी बाद झाल्यानंतर, परंतु काय फटकेबाजी म्हणावं लागेल संदीपच्या माध्यमातून. या 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 12 पहिला विकेट नंतर 12. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका सजवण्यात आलेला आहे. 1 बाउंस चेंडू सीमा रेषे पार येतो. दमदार केसीए रबर बॉल चौकार. 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 16. काय फलंदाजी म्हणावं लागेल. 3 चेंडू मध्ये जर का खेळी बघायला गेली तर चौकार आणि षटकाराची बोलीभाषा बोलतो तो फलंदाज संदीप. शेवटचा चेंडूचा बघूया कसा समाचार घेतो तो संदीप. आता मात्र बॅटच्या समोर टाकलेला हा चेंडू सीमारेषे पार चौकार. 4 चेंडू 4 बाउंड्रीज लावलेल्या आहेत त्या संदीपने. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 20. 2 चेंडू 1 खेळाडू बाद 1 धाव होती. कुठेतरी संदीप हा फलंदाजी करण्यासाठी आला तो स्ट्राईक एंड वरती आणि काय फटकेबाजी केली. पहिला सांगी दुसरा षटक घेऊन आला तो अक्षय. रायता मोडतो विकेट मारा करेल तो अक्षय. पहिलाच चेंडू आता मात्र त्यांचा सामना करताना अक्षयांचा सामना करतो तो प्रदीप. पहिलाच चेंडू अक्षयांच्या षटकामधील बघूया काय करतो तो प्रदीप देखील जर बघायला गेलं तर षटकार चौकार मारण्यात माहिर आहे तो फलंदाज. पहिलाच चेंडू अटकट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण तर अशी बघूया किती धावा जमा करतात. 1 धाव पूर्ण. दुसरा प्रयत्न, दुसरी देखील धाव पूर्ण. खराब पैकी म्हणावं लागेल, परंतु 2 धावा. एकूण 3 धावा. वाईडच्या स्वरूपात 1 आणि बाईच्या स्वरूपात 2. या अवंतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 23. अजून अधिकृत एकही चेंडू झालेला नाही. बघूया पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो तो अक्षय. यांचा सामना करताना तो प्रदीप. पहिलाच चेंडू आता मात्र बॅटच्या जवळ हाताळला गेला होता चेंडू बॅटला स्पर्श होऊन जातोय. सीमारेषे पार चौकार. 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 27. 1 चेंडू 27 धावा.
एक चेंडू आणि 27 धावा. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज. विनंती असेल आपण जरा घाई करायची आहे. षटकातील पुढील चेंडू, दुसरा चेंडू सज्ज. गोलंदाज तो अक्षय. चांगलासा फट. एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्या भर होते. धावसंख्या होती ती 28. 2 चेंडू आणि 28 धावा. आतापर्यंत जर बघायला गेलं तर आपण 2 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या गेल्या त्या अक्षय यांच्या माध्यमातून. षटकातील तिसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज अक्षय. आत्ता मात्र त्यांचा सामना करेल तो षटकार आणि चौकारांची पुढील भाषा करणारा फलंदाज वजेचा संदीप. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दरम्यान निर्धाव चेंडू. संदीपला निर्धाव चेंडू. पहिलाच चेंडू निर्धाव गेलेला आहे त्यांच्या गोलंदाजी मार्फत. अक्षय यांच्या दरम्यान षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज. अक्षय टू संदीप. मात्र चेंडू सीमा रेषे पार येतोय. दमदार चौकार. धावसंख्या 4 ने वाढली. धावसंख्या झालेली आहे ती 32. षटकातील पुढील चेंडू अलगद कठून दिलेला चेंडू. त्यावरती बघा किती धाव जमा करतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का? दुसरी धावचा प्रयत्न. दुसरी देखील धाव पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होती ती 34. शेवटचा चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू बघूया. शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेतोय तो संदीप. वाईड फर्स्ट बाउन्स. वाईड फर्स्ट बाउन्स दिले आहे. पंचांचा इशारा. दोन्ही कर समांतर. या अंतर धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 35. चेंडू नो चेंडू. अवंतराशी एक धाव. अवंतर धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 36. या पुढील चेंडू असेल फ्रीट. या फ्रीटचा कसा समाचार घेतो तो फलंदाज संदीप. अलगद कटून दिलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केलेला नाही. दरम्यान 2 षटकेच्या संमतीनंतर 1 खेळाडू बाद. धावसंख्या होती ती 37. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरा षटक घेऊन आलाय तर रणजित यांचा पहिलाच चेंडू. पहिल्या चेंडूवरती एज लागलेली परंतु यष्टीरक्षक चुकी करताना चांगलासा चेंडू हाताळला गेला होता. खराब यष्टीरक्षण म्हणावं लागेल. दरम्यान निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होतं. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 37. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने चौकार. सूर्यकुमार यादवची आठवण करून देताना हा फटका म्हणावा लागेल. चार धावांच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 41. षटकातील अजूनही 4 चेंडू उर्वरित. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सज्ज होतोय तो रणजित.
लेडकट मारण्याचा प्रयत्न होता, फटका बसला गेलाय. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 41. 3 चेंडू आणि 4 धावा आतापर्यंत खर्च केले गेल्यात. अजूनही 3 चेंडू उर्वरित. पुन्हा एकदा अलगट कटून देण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव पूर्ण. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 42. 42. पाचवा चेंडू बघूया कसा समाचार घेत होतो प्रदीप. एकदा पूर्ण. एका धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 43. 5 चेंडू 43 धावा. षटकातील शेवटचा चेंडू. काहीच नाही बोलू शकत मी. तुम्ही गप कॉमेंट्री करा. निर्धाव चेंडू. चांगलाच षटक म्हणावं लागेल आतापर्यंत जर बघायला गेलं तर. अवघ्या 5 धावा 6 धावा खर्च केल्या गेल्यात. चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. चौथं षटक घेऊन आलेलं आहे. तो गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. पहिलाचा चेंडू नेहाल यांचा. चांगला असा फटका. एकाच धावावरती समाधान मानताना एका धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 44. 1 चेंडू आणि 44 धावा. षटकातील अजूनही 5 चेंडू शिल्लक. या इनिंग मधील 5 चेंडू शिल्लक. होया 5 चेंडूवरती किती धावा जमा करण्याचा मानस ठेवतात हे दोन्ही फलंदाज. जर का बघायला गेलं तरच चांगली अशी फलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आपल्या प्रेक्षक वर्गाला. षटकातील दुसरा चेंडू. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज नेहाल टू संदीप. एक धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 45. 2 चेंडू आणि 45 धावा. षटकातील 4 चेंडू उर्वरित. तिसरा चेंडू घेऊन सज्ज होते गोलंदाज नेहाल. स्वेअर मारा. अवंतराची 1 धाव. अवंतर धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 46. 2 चेंडू आणि 46 धावा. षटकातील पुढील चेंडू. टप्प्याचा चेंडू. त्यावरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. निर्धाव चेंडू. अजूनही षटकातील 3 चेंडू उर्वरित. 3 चेंडू 3 धावा खर्च केल्या गेलेत आतापर्यंत जर बघायला गेलं तर. खोलवर मारा. त्यावरती 1 धाव पूर्ण. दुसरा धावचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केला गेला नाही. दुसऱ्या चेंडूवरती दुसऱ्या धाबेकरिता एका धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 47. 4 चेंडू आणि 47 धावा. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे इनिंग मधील. बघा 2 चेंडू मध्ये कुठल्या प्रकारचा धावांचा डोंगर उभा करतात फलंदाज संदीप. बॅटची एज. त्यावरती चेंडू सीमा रेषे पार येईल. दमदार दर्जेदार चौकार. 4 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 51. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू उर्वरित. चेंडू सीमा रेषे पार चौकार. धावसंख्या 55. 56 धावांचा वन ठेवलं गेले. कोणती सारमाळ या संघापुढे.
तब्येत नाही ठीक आहे ना तुम्ही पाऊस चालू आहे रेनकोट घातल्या तर मला झाला का डॉक्टरला विचारी आणि तुला स्पष्ट सांग आता तुला काय बोलायचं बोल संघ आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे इकडे सरपाल संघ सलामीची जोडी मैदानावरती आलेली आहे ती रणजित आणि विशाल स्ट्राईक एंडवरती आहे तो रणजित नॉन स्ट्राईक एंडवरती आहे तो विशाल तसेच वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आलेला आहे तो संदीप तरी बघतो लुजर्सच करायचा प्रयत्न चाललाय म्हणजे एक अर्धी तर घरी पहिलाच चेंडू पहिल्याच चेंडूवरती बाद उठताने फलंदाज रणजित ज्या प्रकारे एकता संघाकडनं सुरुवात झालेली त्याच प्रकारे सुरुवात होताना ते सरमळ या संघाकडनं रणजित यांची जागा सांभाळण्यासाठी मैदानात आलाय तो गणेश
दुसरा चेंडू संदीप यांचा गणेश करिता निर्धाव चेंडू कुठल्याही प्रकारची धाव नाही दोन चेंडू कुठल्याही प्रकारचा अजूनही खातो पण झालेला नाही ते सरमाळ या संघाकडनं षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज संदीप टू गणेश एक धावसंख्या एक आपलं खातं ओपन केलेलं आहे ते गणेश यांनी दरम्यान 3 चेंडू आणि 1 धाव 1 खेळाडू बाद षटकातील चौथा चेंडू सलामीची जोडी तंबूमध्ये परत यश मिळालं ते संदीपला बाद होताना तो विशाल कलर द्यायचा जागा सांभाळण्यासाठी मैदानात आलेला आहे तो दर्शन 4 चेंडू 1 धाव 2 खेळाडू बाद संदीप यांचा 5वा चेंडू फुलटा चेंडू त्यावरती फुल टोल वसूल केलेला आहे तो दर्शनने दरम्यान 6 धावा या षटकाराच्या मदतीने धावसंख्येत भर होते धावसंख्या होती ती 7-5 चेंडू आणि 7 धावा षटकातील शेवटचा चेंडू अंतिम चेंडू बघूया अंतिम चेंडूचा कसा समाचार घेतो तो फलंदाज पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका सजवण्याचा प्रयत्न होता बॅटची एज त्यावरती एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का एकाच धावावरती समाधान आहे एका धावाने धावसंख्येत भर होती धावसंख्या होती ती 8 एका षटकेच्या समाप्तीनंतर 2 खेळाडू बाद 8 धावा पहिला सांघिक दुसरा षटक घेऊन आला होता सागर पहिलाचा चेंडू सागर यांचा दोन धावा बाईच्या स्वरूपात 1 धाव एकूण 3 अवंतर धावा या अवंतर धावेने धावसंख्येत भर होती धावसंख्या होती ती 11 चांगलासा फटका शतरक्षक दूरवरतून येताने प्रदीप बघूया एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का दुसरी देखील धाव पूर्ण या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येत भर धावसंख्या होती 13 एक चेंडू 13 धावा षटकातील दुसरा चेंडू स्वर मारा अवंतराशी 1 धाव अवंतर धावने धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 14 एक चेंडू आणि 14 धावा आतापर्यंत जर बघायला गेलं तर एका चेंडूमध्ये तब्बल 6 धावा खर्च केले गेले त्या सागरने षटकातील पुढील चेंडू
धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती किधर 15 15. तिसरा चेंडू सागर यांचा. चांगलासा फटका. चेंडू निघाली सीमा रेषे पार. चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होती 19. 3 चेंडू 19 धावा. षटकातील 3 चेंडू उर्वरित. मला 11 धावा खर्च केल्या गेल्या 3 चेंडू मध्ये. धावसंख्या झालेली आहे ती 19. काय त्याच्यामुळे तुला बॉलिंग देते नाही. निर्धाव चेंडू. चांगलासा कमबॅक म्हणावा लागेल. षटकातील अजूनही 2 चेंडू उर्वरित. बाद होताना काय तुटले माहिती आहे का? ते तुटले ते ताना घेतो हा तिथे फाकलं. चेंडू सागर यांचा. आता सामना करण्यासाठी मैदानावर फलंदाज तो रोहित. शर्मा शेवटचा चेंडू बघूया कसा समाचार घेतो तो रोहित. निर्धाव चेंडू. 2 षटके संपतीनंतर धावसंख्या 19. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 37 धाब्यांची गरज. नाही पडणार. पावसात नाही पडत त्याचे. तोच पडत नाही. तोच संपला सोन्याला दिली तर पहिलं मला वाटलं सोन्याला दिली तर पहिलेच बक्षीस मारू आपण. सोंड्या रे. वैयक्तिक पहिला सांघिक षटक घेऊन आला तो किशोर. वाटामोडतो विकेट मारा करेल तो किशोर. इलाचा चेंडू. निर्धाव चेंडू. पॉईंटच्या दिशेने अलगद करून दिलेला चेंडू. चेंडू सीमा रेषेकडे वेग घेताना सीमा रेषे पार. चौकार. 4 धावांच्या मध्ये धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 23. 2 चेंडू आणि 23 धावा. षटकातील 4 चेंडू उर्वरित. आता जर पाहायला गेलं तर समीकरणामध्ये काहीसा बदल झालेला आहे. 10 चेंडू आणि 33 धावांची गरज. 10 चेंडू 33 धावा. षटकातील पुढील चेंडू. स्क्वेअर मारा. आपण तर अशी 1 धाव यावंतर धावांनी धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती 24. 2 चेंडू आणि 24 धावा. निर्धाव चेंडू.
षटकातील चौथा चेंडू किशोर यांचा. टप्प्याचा चेंडू त्यावरती कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. दरम्यान निर्धाव चेंडू. धावसंख्या काहीशी स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 24. आपण आहे ना? 4 चेंडू 24 धावा. षटकातील अजूनही 2 चेंडू उर्वरित. 5वा चेंडू किशोर. स्वेर मारा पंतराशी 1 धाव. अंतर धावाने धावसंख्या बरोबर होते. धावसंख्या होती ती 25. 4 चेंडू आणि 25 धावा. षटकातील अजूनही 2 चेंडू उर्वरित. बघूया 2 चेंडूचा कसा समाचार घेतो तो फलंदाज. निर्धाव चेंडू. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 6 धावा खर्च केले गेले त्या किशोरने. दरम्यान शेवटचा चेंडू. निर्धाव चेंडू. 3 षटके संपल्यानंतर धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या आहे ती 25. किती करायचे? 56 25 25 50 आणि 6 31. 6 चेंडू 31 धावांची गरज. बोललो ना सोडायला. पहिला चेंडू प्रदीप यांचा. निर्धाव चेंडू. 5 चेंडू आणि 31 धावांची गरज. जर का आपण या स्पर्धेचा नियम वाटी बघायला गेलं तर कंपल्सरी चेसिंग असेल. पुढील चेंडू. निर्धाव चेंडू. भाऊजी इकडे दे. षटकातील पुढील चेंडू. 3रा चेंडू. निर्धाव चेंडू. तब्बल 3 चेंडू निर्धाव हाताळले गेले ते प्रदीप यांचे. चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. आता मात्र समीकरणामध्ये बदल झालेला आहे. 3 चेंडू 31 धावांची गरज. षटकातील पुढील चेंडू. निर्धाव चेंडू. 4 चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू. 5 चेंडू तब्बल निर्धाव हाताळले गेलेत. बघूया मॅडम होते का स्पर्धेच्या अंतर्गत ही पहिली ओव्हर मॅडम असेल. निर्धाव षटक होतंय का बघूया आपण. निर्धाव चेंडू. कुठल्याही प्रकारचा या षटकामध्ये धाव खर्च केली गेलेली नाही. विनर टू विनर. एकता संघाचा संघनायक तसेच सूर्यमाळ संघाचा संघनायक. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षासमोर यायचं आहे आपण.